चुका है। जो एफआईआर में नाम लिखे थे वो मुंबई पुलिस ने लिखे नहीं है, बिल्डर के प्रेशर में आकर वो गलत जानकारी दे रहे हैं। देखिए, अब मुंबई पुलिस सक्षम है, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री है और जिशान के जो बॉस है वो अजित पवार सरकार में है। फिर भी खतरा कैसा है? जाइए सरकार के पास और बैठिए सरकार के सामने। राऊत साहेब, एक मराठीत प्रश्न आहे की अजित पवार असं म्हणतात की बीड प्रकरणाशी संबंध नसताना मुंडेंचा राजीनामा कसा घेणार, असं त्यांचं म्हणणं आहे। अजित पवार मुंडे असं म्हणतात की दादांनी आदेश दिला तर आपण राजीनामा द्या। असं आहे की ही मिलीभगत आहे। कुणाचा काय संबंध आहे हे अजित पवार नाही सांगणार, हे न्यायालय आणि पोलीस सांगतील। याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबाव आणताय, तुम्ही एखाद्याला क्लीन चिट देताय ज्याच्या विरुद्ध रोष आहे। याचा अर्थ अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरताय त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्था, पोलिसांवर आणि जे या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून लढतायत त्यांच्यावर दबाव आणताय। प्रयागराजला जे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक कसे येत आहेत आणि त्या कोट्यावधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केलेली आहे, अशा प्रकारचं